हे अभंगातून महाराज जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. काय करतात? मागणी. ऐका, अभंगातून कोण मागतात, कोणाकडून मागतात, काय मागतात आणि कशासाठी मागतात? अभंगातून कोण मागतात? जगद्गुरु तुकोबाराय मागतात. कोणाकडून मागतात? भगवंताकडून मागतात. काय मागतात? संतांची संगत मागतात. आणि कशासाठी मागतात? तर आत्मसुखासाठी मागतात. वास्तविक पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबाराय आणि मागणं एकमेकाजवळ येणं असंभव. कारण तुकोबाराय सांगतात, काही मागणे का वडिलांची रीत जाणतस. आमची वडिलांची रीत म्हणले काही मागणं हे आमच्या जीवनात उरलेलं नाही. कारण जीवनात कोण मागतोय? ज्याचं जीवन अपूर्ण आहे तोच मागतो का? ज्याचं जीवन पूर्णत्वाला पोहोचलं त्याच्या ठिकाणी मागणे संभवतच नाही, मागतच नाही. मागतो मागणाऱ्याला हलका समजलेलं आहे, पूर्णपणे याचक समजलेलं आहे. तृणागती लगोस्तुल तुला जपी याचक हा, गवतापेक्षा कापूस हलका, कापसाईपेक्षा याचक हलका, तो इतका हलका. गवताला कापसाला वारा उडून येतो पण याचकाला उडून येत नाही. कारण का? हा म्हणतो माझ्याकडून काहीतरी मागेल, माझ्याकडून काहीतरी मागेल. बरं ठीक आहे, मानवाचा गुणधर्माची मागणी सुटला नाही महाराज, कोणाला सुटला नाही. बाबापासून कोणाला सुटला नाही. आपला धर्म काय? स्वभाव मागणे. बरं ठीक आहे, मग मागावं कोणाकडून, काय मागावं या गोष्टीचं तरी मानवाला ज्ञान असावं. मी म्हणणार नाही तुम्ही मागू नका, मागणं गुणधर्मच आहे आपला, पण काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर लोकांना महाराज कोणाकडून काय मागावं हे कळलं. काय झालं, एका शेतकऱ्याला राजा प्रसन्न झाला. गावच्या एका गरीब माणसाला राजा प्रसन्न झाला. कोण प्रसन्न झाला? राजा. गावच्या टपरीवाला नाही बरं, कोण प्रसन्न झाला? राजा. पण आता राजा प्रसन्न झाल्यानंतर राजा म्हणतो, बोल तू गरीब आहेस, तुझी गरिबी दूर करायची, बोल काय मागायचे ते माग. तो जवळ आला, म्हणजे महाराज मला काही नको, राजा साहेब मला काही नको, फक्त तंबाखूसाठी चुना पाहिजे. म्हणजे आता राजाची प्रसन्नता कशावर वागली? चुन्यावर. म्हणजे कोणाकडून काय मागावं हे लोकांना कळत. राजा कुठं? राजाचं लेवलचं काहीतरी मागावं. तसं देवासमोर गेल्यानंतर देवाची स्थिती काय, देवाची लेवल काय आणि त्याच्या जवळ मागतो काय. बरं ठीक आहे, यांनी मागलं, तंबाखू मागली, सुख भेटलं का? भेटलं का? अहो थोबाळा सडली महाराज तंबाखू खाऊ खाऊ लोकांची, कॅन्सर झाली, पण तरी लोकांच्या टकोऱ्यात काय बसलं. सरकारने खूप प्रयत्न केला, वाघ साहेब लोकांनी तंबाखू सोडावी, पण लोक इतके डेंजर ना, लोकांनी सरकारची जिरवली पण यांनी सोडली का? सरकार पुडीवर, तंबाखूच्या पुडीवर पूर्वी एक वाक्य लिहायचं, काय? तंबाखू ही शरीराला हानिकारक आहे का बुवा, लोकांनी सोडावी म्हणून. पण सोडली का लोकांनी? अजिबात नाही. सरकार म्हणले हे वाक्य परवडत नाही, मग ते वाक्य काढलं दुसरं वाक्य चिटकवलं, काय? तंबाखूमुळे कर्करोग होतो, आता तरी लोक सोडतील. तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू बोलत चालायचं, काय? तंबाखू. ते वाक्य बी काढलं, मग मध्यंतरी सरकारने विंचू चिटकवला. विंचू विंचू इच्छू विंचू सारखं जे रे भाऊ खाऊ नका. सरकारने पुढेवर विंचू चिटकवला, तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू. चला पुढे. तो इच्छू पण कटाकटाय पैया महाराज, तो म्हणे काय परवडणार नाडे, तो बाला कलास म्हणे घ्या. मग विंचू गेला आणि आता सध्या लेटेस्ट काय चिटकवलं? सडेल थोबाड. काय चिटकवलं? सडेल थोबाड. आता नका दाखवू, नंतर दाखवा. पुढीवर काय चिटकवलं? सडलेलं थोबाड. सरकारने पुढीवर सडलेलं थोबाड चिटकवलं, तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू नाही. परत रिवर्सले, जरा नीट विचार करा, चांगला बारीक विचार करा. सरकारने पुढीवर विंचू सडलेलं थोबाड चिटकवलं, तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू नाही. परत पुन्हा रिवर्स घेतो, जरा नीट विचार करा, नीट उत्तर द्या.
सरकारने पुडीवर सडलेलं थोबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय लाज. विठाल विठाल काय सोडली नाही पोरांनो बोला काय सोडली नाही लाज. आता तरी सोडा काय तंबाखू. बचत गट फक्त यासले नेवर तुमले बी सांग राहू नाही. रोज सकाळ मग तुम्हाला कार्यक्रम झाला सुरत भुसावल मग टेन्शन थांबलेच तयार नाही. काय मायस ना 32 ठेसणे काय बघ्या तू पण दल्ली कोणता ठेशनले पुरावा तेच समजत नाही. काय मिस्त्री तपकीर विठाला अरे दारू गांजा मत पियो यारो दारू गांजा मत पियो अकल बंद हो जाती है मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है मुंह में मिट्टी गिर जाती है. इच्छा केली व्यसना दिनतेची. महाराज मला सांगा झालं कल्याण कोणाचं कल्याण झालं नाही मला पण मनुष्य इच्छा करतो. पानटपरीवर जर रामभाऊ उभा असेल याच्याकडे तंबाखू नसेल म्हणजे रामभाऊ खात नाही तो फक्त उभा असतो. गेल्या याला जर तंबाखू पाहिजे असेल तर डायरेक्ट रामभाऊ पण तंबाखू मागू ना का रामभाऊ तंबाखू द्या पण नाही. रामभाऊ राम म्हणे राम म्हणे तुम्हाला मायाकडे गे तू म्हणे हा म्हणे काय म्हणे कपाशी पेरेले म्हणे काय कपाशी लायले म्हणे अशा टपोऱ्या बोंडे काय तुमनी कपाशी आखा गावमा तुम्हासारखी कपाशी नाही काळा म्हणे तंबाखू. अरे तू कपाशी काय तू तंबाखू मांग भाऊ तो म्हणे मन वावर मग कपाशी नाही आरबारा पेढे शिलगाव म्हणे काळ तंबाखू आधी जाऊ द्या. जीव इच्छा व्यक्त करतो व्यसना देनतेची. परंतु मला सांगा व्यसन करून कल्याण झालं. मागणी केली महाराज राजाकडून कल्याण झालं म्हणजे कोणाकडून काय मागावं हे जीवाला कळत. युद्धापूर्वी भगवंताकडे महाराज दुर्योधन आला उशाशी बसला. थोड्या वेळाने अर्जुन आला अर्जुन पायथ्याशी बसला. भगवंत ते विश्रांती करत होते. भगवंत उठले पुढे अर्जुन दिसला. अर्जुनाला विचारत अर्जुन केव्हा आलास. मागून दुर्योधन म्हणला हो देवा मी आधी आलो मला पहिली विचार कशासाठी आलाय. बरं ठीक आहे म्हणजे मला माहिती आहे दोघं कशासाठी आले. एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझे चतुरंग सैन्य काय हवं बोल. दुर्योधन म्हणतो म्हणले एका बाजूला कृष्ण एका बाजूला चतुरंग सैन्य. म्हणले सैन्य मागून फायदा होईल या कृष्णाला मागून फायदा नाही. हा एकटा काय करेल म्हणले आणि हा म्हणतो मी शस्त्र उचलणार नाही. दोन हिताच्या गोष्टी सांगितल्याशिवाय राहणार नाही. याला येतं तरी काय म्हणले. आतापर्यंत बायकांचे कपडेच पडून नेले आतापर्यंत चोऱ्याच केल्या. हे सगळे दुर्योधनाच्या अवलादीचे बरं का अजून पण आहेत. देवाच्या चरित्र किंवा देवाने केलेलं कर्तृत्व त्याच्याबद्दलच्या चुकीच्या पद्धतीने विचार करणारी मानवीय जात म्हणजे दुर्योधनाची अवलाद. म्हणजे हा एकटा कृष्ण काय करेल नाही मागितलं. सांगितलं म्हणजे देवा तुझं चतुरंग सैन्य जे आहे ते मला हवं. मला सांगा कितीही मागितलं सैन्य कितीही मेंढ्या मागितल्या पण रस्ता वळण देणारा मेंढपाळ महत्वाचा आहे. एक मेंढे जर विहिरीत गेले तर सगळे विहिरीत पडणार पण सूत्रधार महत्वाचा आहे. मेंढ्या मागितल्या सैन्य मागितलं देऊन टाकलं. अर्जुनाला म्हणलं अर्जुन बोल याने तू सैन्य मागितलं तर तुला काय हवं. अर्जुन म्हणला देवा मला आधी जरी चान्स आला असता मागण्याचा तर मी फक्त तुलाच मागितलं असतं. खरे जे भक्त असतात ते देवाशिवाय दुसरी इच्छा करत तो मधवा वेळोवेळी बाबा
इच्छा व्यक्त करतात, तो माझा बाबा, तो माझा बाबा, कधी मधी व्हावा पांडुरंग. बरोबर, तो माझा बाबा, तो माझा बाबा, कधी मधी व्हावा. बरोबर का? कधी मधी व्हावा का वेळोवेळी व्हावा? वेळोवेळी व्हावा पांडुरंग. पण पाहुणं चांगला बारीक विचार केला तर आपला वेळोवेळी व्हावा पांडुरंग. आपण देवाची इच्छा वेळोवेळी करतोय का? वेळोवेळी नाही, आपलं सिजनेबल कार्यक्रम चालू आहे. सिजनेबल करतो का? सिजनेबल मोसमे मोसमे मोसम मोसम, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. आता चौथा नवीन आला लेटेस्ट अवकाळा. पाऊस पडत नाही म्हणून अवकाळा, पडला तर बेमोसमी पडतो, आलेलं पीकही नसून टाकतो अवकाळा. आणि जेमतेम कुती का ती पिकूनच तर सरकार भाव देत नाही, अवकाळा बोबटा. मोसमी मोसमी परमार्थ. जसा ऋतुमान बदलला तशा क्रिया बदलतात, तसा लोकांचा परमार्थ झालाय महाराज. मोसमे मोसमी समजून सांगू, अजून सोप्या भाषेत समजून सांगतो. मोसमी मोसमी परमार्थ म्हणजे काय? आला सप्ताह घातली माळ, गेला सप्ताह काढली. पुन्हा मतदान, लगेच नेता लोकांच्या मांग टांगा पलटी घोडे फरा. गय मतदान, उन्हा सप्ताह, लगेच बुवा लोकांच्या मागे ते दणगा, पंक्तीवर पंगत, कुणीकडे पंगत निघाला बोंबलीत तिकडं. आम्ही सप्त्यात माळ घालतो आणि हप्त्यात बाहेर काढतो महाराज. आहे की नाही? आपला परमार्थ कसा आहे? हो जी भो आपो अन्न कापी टाकतील या पाकिट माहिती असं जाऊ द्या. विनोदाचा भाग सोडा, पण जरा शांतीला धरा तुम्ही बरं का. शांती वेतडे पडाले का शांतीने. हा काय चालू होतं आपलं? कीर्तन? मला कीर्तन नाही ना, तुम्हाला काही वेगळं वाटलं ना काही? हा काय? हा वेळोवेळी भावा पांडुरंगा. देव कसा पाहिजे? वेळोवेळी. पण आपला वेळोवेळी चाला का? सिजनेबल महाराज. अजिबात सिजनेबल. श्रावण महिना उन्हाळी उन्हा आपला देवदेव करायला उतेच महाराज. श्रावण महिना मा बघा तुम्ही, महिनाभर दाढीच करावं नाही, एखादी मनमाईक दाढी राहावं नाही, मिसच काढावं नाही महिनाभर. मग एखादा महिनाभर एकच कपडा घाली, त्या वासका मारे ना आत्तर मारी मारी फिरस. महिनाभर चप्पलच घालावं नाही. मग एखादा म्हणजे नाही ना महाराज चांगलं आहे ना, मग ते चांगलं आहे की त्याने श्रद्धा आहे, त्यांना भाग नाही, श्रद्धा आहे त्यांनी. पण महिना तर सरू द्या, मग ती श्रद्धा अशी गायब हो. जसा श्रावण महिना सरणार 1-1 किलो 2-2 किलो. काय पिशीस मा? काय पी सोड्या? काय पी सोडास मा? 1-1 किलो 2-2 किलो. राम म्हणे भाऊ काय पिशी मा? म्हणे 1 किलो बोकड्यानं 1 किलो मासानं. म्हणे एवढं का? म्हणे मी श्रावण महिना पायाला होता. मग तो आधी सोडा 3 रविवार ना खाडा पडी गया. मग एक संगे खाडा भरले. मग अरे भाऊ खाडा महाराज. जीवनामध्ये आम्ही भक्ती करतो, पण भक्ती करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नसते, काही नाही. त्या